व्यसन ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये जर एखादा तरुण अडकला तर त्याच्या 4 पिढ्यांचा उद्धार होणे शक्य नसते। आणि आजचा युवक हा व्यसनांच्या इतक्या आहारी गेलेला आहे की बऱ्याचदा आपण बघतो एखाद्या बापाला आपल्या मुलाला खांदा देण्याची वेळ येते। हल्लीच एक बातमी समोर आली होती की 4-5 तरुण दारू पिण्यासाठी बसले आणि त्यांच्यामध्ये पैंज लागली की जो कोणी 5 बाटल्या दारू न थांबता पिणार त्याला आम्ही 10,000 रुपये देणार। आता त्या 10,000 रुपयाच्या मोहामध्ये पडून एका तरुणाने 5 बाटल्या दारू पिली सुद्धा, पण त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये ऍडमिट करावे लागले आणि दवाखान्यामध्ये नेण्याच्या आधीच त्याचा जीव गेला होता। त्याने 10,000 रुपयांसाठी आपल्या करोडोंचा जीव गमावून बसला। गांजा, दारू, सिगरेट अशा व्यसनांच्या आहारी जाऊन आजचा तरुण स्वतःला संपून घेत चालला आहे आणि दुर्दैवाने यामुळे एखाद्या बापाला आपल्या मुलाला खांदा देण्याची वेळ येते। आणि गेल्या काही दिवसांपासून अशा काही बातम्या समोर येत आहेत की ज्यामध्ये सांगितलं जात आहे की सरकारने बिअरची किंमत ही फक्त 50 रुपये केली आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, या तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सरकार किती प्रयत्न करत आहे। आज आपल्या देशामध्ये शिक्षणावरती 18% जीएसटी लावली जात आहे, ज्याला कमी करण्यासाठी हे भाजप सरकार कोणताही निर्णय घेत नाही। आपल्या देशावरती 255 लाख कोटींपेक्षाही अधिक कर्ज आहे, ज्याला कमी करण्यासाठी हे भाजप सरकार कोणताही निर्णय घेत नाही। महाराष्ट्रावरती सुद्धा 60 लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज झाले आहे, त्याला सुद्धा कमी करण्यासाठी भाजप सरकारचा कोणताही निर्णय समोर येत नाही। लाडक्या बहिणीच्या नावाखाली या भाजप सरकारने देशातल्या सर्व महिलांचे तोंड दाबले आहे आणि आता दारूसारखे व्यसनांची किंमत ही सरकार कमी करत आहे। याचा अर्थ आपण काय घ्यावा? आता हे खरे आहे की खोटे हे तुम्हीच मला सांगा। दारूमुळे दारू विकणाऱ्याला फायदा होतो, शासन प्रशासनाला फायदा होतो, तसेच हॉस्पिटललाही त्याचा फायदा होतो, पण जो दारू पितो त्याला त्याचा काय फायदा आहे? मात्र नुकसान त्याचे अफाट आहे। काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र ज्याला सिगरेटची खूप जास्त सवय आहे, त्याला मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हे भाषण ऐकायला दिले। व्यसनात होऊ नका। आजपर्यंत ह्या विषयाने सुद्धा कधी व्यसन लावून घेतलं नाही। वडिलांनी सांगितले व्यसन असं असावं की ये म्हटलं की यावं आणि जा म्हटलं की जावं, तुम्ही त्याच्या मागे फरफटत जाता कामा नये। ज्यानंतर त्याने मला बाळासाहेब ठाकरेंचे हे भाषण ऐकवले। आप भी बियर पीते हैं? सर, आदमी को कुछ न कुछ तो ऐसी हैबिट होनी चाहिए कि लोग उनको कहेंगे कि आदमी क्या आप सिगरेट पीते हैं? नहीं नहीं, मैं पीता नहीं। क्या आप शराब? नहीं नहीं, मैं नहीं शराब। कोई आप पान भी? नहीं नहीं, मैं पान नहीं खाता हूँ। ये सुपारी? नहीं सुपारी। साला क्यों जिंदा रहते हैं आप लोग? सरकारकडे पण माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला किंमतच कमी करायची आहे तर तुम्ही जे जिमचे सप्लिमेंट्स येतात, प्रोटीन वगैरे, त्याची किंमत कमी करा। ज्या मुलांची बॉडी नाही ते सुद्धा मुलं जिम मध्ये जाऊन तब्येती बनवतील आणि जर आपल्या देशातला युवक सदृढ असेल तर आपल्या देशाचा त्याच्यामध्ये फायदा सुद्धा आहे।